तर आज दिनांक 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन. या मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती आज मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरी करत आहोत आणि त्या निमित्ताने मराठी साहित्यामध्ये ज्या ज्या लेखकांनी, कवींनी, कथाकारांनी, कादंबरीकारांनी एक अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केलं, त्यांचंही स्मरण आजच्या दिवशी आपण करत आहोत. तर आज आपलं भाग्य आहे की आज या मराठी दिनानिमित्त एक मराठी साहित्यामधलं एक मोठं नाव, एक ज्येष्ठ नाव आपण त्याला म्हणूया, एक उत्तम वाचक आणि उत्तम लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले आणि ज्यांच्या लेखनाची दखल अनेक साहित्यिक संस्थांनी घेतलेली आहे, अनेक साहित्यिक त्यांचे मित्र आहेत, त्यांना अनेक जे साहित्यिक आपण फक्त ऐकलेले आहेत म्हणजे बेस्ट सेलर साहित्यिक जे म्हणतो आपण, अशा अनेक साहित्यिकांच्या त्यांच्या भेटी आहेत, चांगले ते त्यांचे मित्र आहेत. एकीकडे साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं लेखन सुरूच आहे, म्हणजे ते कविता करतात, जसं सरांनी मग सांगितलं की तो पण नाव जसं कुसुमाग्रज आहे तसं त्यांनी ऋतुपर्ण नावाने कविता लेखन केलेलं आहे. त्यांचे 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत. त्याचबरोबर कादंबरी लेखन त्यांनी केलं आहे, कथा लेखन त्यांनी केलं आहे, असं वैविध्यपूर्ण लेखन त्यांनी केलं आहे आणि तितकं दर्जेदार लेखन त्यांनी केलं आहे. सध्या ते कृषी पर्यवेक्षक म्हणून आपल्या गेवराई तालुक्याच्या कृषी कार्यालयामध्ये कार्यरत आहेत. तर अशा एका वेगळ्या व्यक्तिमत्वाचं, आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचं आपल्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा धोंडराच्या वतीने पुन्हा एकदा आपण जोरात 3 टाळ्यांनी स्वागत करतो. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया सर. माझा पहिला प्रश्न या अनुषंगाने आहे की तुमचा जो जन्म आहे तो आपल्या गेवराई तालुक्यातलाच रिवकी या गावचे सर आहेत, रिवकी या गावचा त्यांचा जन्म आहे. तर माझा प्रश्न असा असेल की रिवकी या गावी आपला जन्म झाला, तर आपल्या जन्माबद्दल आणि एकंदर तुमचं बालपण आणि तुमच्या कौटुंबिक परिस्थितीबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. बरोबर आहे धर्मराज. आता आपण जन्मदिवसाचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये मी थोडीशी अशी दुरुस्ती करेल की माझा जन्म हा पैठण तालुक्यातला आहे. तिथे वडाळी नावाचं जे अलीकडे थोडंसं गाव आहे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर, ते माझं आजोळा आहे, म्हणजे माझ्या आईचं माहेर ते आहे. तिथे माझा जन्म झालेला आहे की म्हणजे पैठण ही जी काही दक्षिणेची काशी म्हणून ओळखलं जातं, पैठण शहर किंवा तो गोदावरीचा जो परिसर आहे तर त्या परिसराला दक्षिणची काशी असं म्हणून संबोधलं जातं. त्या ठिकाणचा माझा जन्म आहे, तिथूनचा माझा जन्म आहे गोदावरीच्या गोदाकाठचा. तर म्हणजे ते एक अतिशय म्हणजे प्रारब्ध आहे की तुमचा गोदाकाठी किंवा गंगेच्या काठी जन्म होणं किंवा एखाद्या मोठ्या नदीच्या काठी जन्माला येणं ही एक चांगली सांकेतिक अशी खूण तुमच्या आयुष्यामध्ये असू शकते, असं कुसुमाग्रज एकदा मला म्हणाले होते. आपण त्याकडे येणारच आहोत. तर त्या अर्थाने माझा जन्म तिथला आहे आणि माझं मूळचं जे गाव आहे ते रेवकी गाव आहे, ते माझ्या वडिलांचं गाव आहे. तर माझे वडील, तुम्ही कौटुंबिक पार्श्वभूमी, बालपण, जन्मदिवस 7 ऑक्टोबर 1973 असं ते वर्ष आहे. की आपली कौटुंबिक परिस्थिती जी होती, तुम्ही म्हणालात की रिवकीला वडील वगैरे होते, तर वडील नेमके काय करायचे आणि तुमचं एकत्र कौटुंबिक पार्श्वभूमी कशा प्रकारची होती? आमच्या रेवकी म्हणजे आमचं घसिंग जे घराणं आहे किंवा घसिंग आडनाव असणारे तिथे जे काही कुटुंब आहेत, तर त्याच्यामध्ये वडिलांचं शिक्षण बऱ्यापैकी झालेलं होतं. जुन्या काळी त्यांनी BSc बायोलॉजी केलेली होती आणि तो काळ साधारणतः तो 55-56चा असावा. तर त्या काळी BSc बायोलॉजी झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला काही काळ इथं धोंडराईला सुद्धा शिक्षक म्हणून नोकरी केलेली आहे आणि ते रेवकी ते धोंडराई असं अपडाऊन वगैरे करायचे किंवा जाऊन येऊन असायचे. त्यानंतर त्या काळाच्या अनुषंगाने त्यांना 2-3 ठिकाणी मोठमोठ्या ऑर्डर आल्या, पण कौटुंबिक जबाबदाऱ्या भरपूर असायच्या. जुन्या काळी मोठमोठी कुटुंब असायची. कुणीतरी कुटुंबात असा एक व्यक्ती असतो की कुणीतरी वडील लेखक आहे, कुणीतरी आई लेखक आहे किंवा कवी आहे किंवा कुणीतरी जवळपास लेखक वगैरे कोणतरी आहे. तशी काही साहित्यिक परंपरा आपल्या घरामध्ये होती का नंतर तुमच्यामध्ये तो प्रवाह संक्रमित झाला? तर ह्या संक्रमणाच्या विषयी मी असं म्हणेल धर्मराज तुम्हाला की घरामध्ये अशी साहित्यिक वगैरे अशी पार्श्वभूमी तेवढी नव्हती. वडील शिकलेले असल्यामुळे घरात वर्तमानपत्र नियमित येत असत आणि मला अजूनही आठवतं की त्यावेळेस दैनिक मराठवाडा हा पेपर माजलगावला माझं 1ली ते 8वीचं शिक्षण झालं. वडील त्यावेळी तिथे नोकरीला होते. तर त्यावेळी त्या वर्तमानपत्रामध्ये गगन भरारी नावाचा एक चांगला लेख किंवा चांगली लघुकथा क्रमशः येत होती. त्याच्यातला जो छोटा बालनायक असतो त्याला गगन भरारी म्हणजे पायलट किंवा वयम
जर्मनिक व्हायचं असतं, तर त्याचं ते स्वप्न कसं पूर्ण होतं, तर अशा क्रमशः जवळपास 3 महिने ती लघुकथा येत होती. आणि ती कथा वाचत असताना असं मला जाणवलं की याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, याच्यातून आपल्याला काहीतरी आत्मिक समाधान मिळतं, काहीतरी आनंद मिळतो. आता एखाद्याला गायनातून आनंद मिळतो, एखादा शिल्पकार असतो त्याला ते शिल्प घडवताना आनंद मिळतो, एखादा चित्रकार असतो त्याला ते चित्रातून आनंद मिळतो. तसं माझ्या सुरुवातीला निदर्शनास आलं की हे वाचत असताना कुठला तरी आनंद आपल्याला प्राप्त होतो आहे, आणि याच्याकडे अक्षराकडे म्हणा किंवा वाचनाकडे म्हणा किंवा साहित्याकडे नकळतपणे आपली ओढ आहे. आणि तो जो एक प्रकारची ठिणगी असते किंवा अलीकडच्या भाषेमध्ये त्याला स्पार्क असा शब्द वापरला जातो, तो ओळखून मी बऱ्यापैकी त्यावेळी वाचन केलं. आणि त्यानंतर जुन्या काळी 4थीला असताना बुद्धिमापन चाचणी परीक्षा त्या काळी व्हायच्या किंवा आजही होत असतील, तर त्यावेळी त्या परीक्षेमध्ये मराठीच्या पेपरमध्ये मी पाहिलेला अपघात नावाचा एक निबंध आम्हाला आला होता. त्यावेळेस मी 4थीला होतो. मला अजूनही आठवतं की तो निबंध मी किती वेळ तरी लिहित बसलो होतो, आणि मी बेभान होऊन गेलो की निबंध लिहिण्यातच माझा सगळा वेळ गेला. स्वाभाविकपणे त्या परीक्षेत मी पास झालो नाही, पण तिथे मला कुठेतरी जाणवलं की हे वाचन लेखन या गोष्टीसाठी आपण मनापासून तयार झालेलो आहोत किंवा आपल्यामध्ये ह्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे मला असं जाणवलं की आपण वाचन लेखनामध्ये अभिरुची तयार करायला काहीच हरकत नाही आहे. सरांनी जो आता अनुभव सांगितला की 4थीला असताना बुद्धिमत्ता चाचणीच्या पेपर देताना त्यांनी मी पाहिलेला अपघात हा निबंध आला. खरं तर 10वीला सुद्धा आपला निबंध आहे आणि त्याला निश्चित ठरलेले मार्क आहे. आपण परीक्षेपुरता निबंध लिहितो, परंतु सरांचं जसं या ठिकाणी मत व्यक्त झाले की लेखनामध्ये सरांना इतकी आवड ती तिथं आपल्याला अधोरेखित करता येते की ते निबंध लिहित राहिले. तर तुमचं जे शालेय शिक्षण झालं ते माझं वेगळं झालं पहिली ते 8वी पर्यंत. तर या दरम्यान कुणी असा एखादा शिक्षक तुम्हाला मिळाला किंवा भेटला की ज्याने खऱ्या अर्थाने तुमच्यामधला हा वाचक आणि एक लेखक जागा केला? आता धर्मराज, इथे आपण ह्या शाळेच्या परिसरातच बोलत आहोत की, आणि आपण वारंवार म्हणतोय किंवा ऐकतोय किंवा सोशल मीडिया एवढा सगळीकडे फास्ट पण झालेला आहे की आई वडिलांनंतर तुमच्या आयुष्यामध्ये शिक्षकांचाच प्रभाव हा 100% असतो. आता फक्त मराठीचे शिक्षक म्हणून नाही, तर कुठल्याही भाषेचे शिक्षक असू द्या, तुम्ही प्रत्येक शिक्षकाकडून एक कुठली तरी चांगली अशी जागा घेऊन त्याच्यातला हा सद्गुण तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये घेऊ शकता. मराठीचंच म्हणून आहे, त्यावेळेस आम्हाला 4थी 5वीला बडे मॅडम होत्या, त्या कविता वगैरे अतिशय सुंदर गाऊन वगैरे दाखवायच्या आणि एक विशिष्ट प्रकारचा टोन त्यांचा होता. तर तोही प्रभाव काही वर्ष माझ्यावर राहिला. त्यानंतर 7वी 8वीला पण वेळोवेळी एक कुलकर्णी नावाचे शिक्षक होते, तर ते अतिशय मराठी तन्मयतेने शिकवायचे. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की ती थोडीशी ठिणगी जागृत झालेली होती, ती गोडी जी होती की ती वाढतच गेली. आणि त्यावेळी माजलगावला फक्त एकच ग्रंथालय होतं, तिथे ते कन्या शाळेच्या अलीकडे आजही ते असेल, तर तिथे मी त्या ग्रंथालयामध्ये किंवा वाचनालयामध्ये जाऊन तिथले ते पुस्तकं वगैरे चाळत असे. आणि नंतर त्यावेळेस मी छोटासा होतो, 5वी 6वीचं वय, म्हणजे ज्यावेळेस तिथले ग्रंथपाल वगैरे तुमच्याकडे पाहतात की हा मुलगा पुस्तक घेऊन जातो म्हणजे हा नंतर याचं काय करणार आहे त्याची भीती असते. आणि त्यामुळे तिथे ते सदस्यत्व सुद्धा मिळत नव्हतं. तर तिथे जे काही चांदोबा नावाचं मासिक होतं किंवा किशोर नावाचं मासिक तिथे त्या टेबलवर पडलेलं असायचं, ते मी थोडंसं फास्टली वाचून घ्यायचं किंवा पड्डूशी वाचून घ्यायचं. किंवा एखाद्या वेळेस त्या ग्रंथपालाचं दुर्लक्ष जर झालेलं असेल तर एखादी कथा सुद्धा त्याच्यातली वाचून हे करायचो. आणि त्यानंतर मग वडील कुठे औरंगाबादला मिटिंगला गेले किंवा कुठे बाहेरगावी गेले तर त्याच्यासाठी हे चांदोबा किशोर मासिक, आणि त्या काळचं आपण क्रिकेटकडे पण वळणार आहोत, षटकार नावाचं एक जुनं मासिक होतं, तर हे मासिक वडील माझ्यासाठी घेऊन यायचे. म्हणजे ग्रंथालयाचा प्रवाह जसं आई वडील आहेत, जसे शिक्षक आहेत, तसं वेळच्या वेळी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कुठल्या वळणावर तुम्हाला ग्रंथालय भेटतात ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. जेवढं शिक्षक महत्त्वाचं, जेवढे आई वडील महत्त्वाचे, तेवढेच तुमच्या आयुष्यात येणारं ग्रंथालय महत्त्वाचं, तेवढेच आयुष्यात येणारे तुमचे पुस्तक महत्त्वाचे. या गोष्टीकडे आपण लक्ष वेधून घेऊया. 88-89 ते 90च्या दरम्यान बीडला श्रीनिवास पाटील हे जिल्हाधिकारी होते, आणि कलेक्टर ऑफिसच्या मार्फत वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा जो संत तुकोबांचा अभंग आहे, तर त्या विषयावर त्यांनी निबंध स्पर्धा आयोजित केलेली होती. तर बीडमधल्या जेवढ्या शाळा होत्या तर तो निबंध लिहून तो कलेक्टर ऑफिसला सादर करायचा होता. तर त्यावेळेस 9वीला असताना आमच्याकडे परशुराम मराठे सर शिक्षक मराठीचे होते, तर त्यांनी त्यावेळेस वही फिरवण्याचा एक प्रवाद होता किंवा तो काळ तसा होता की नोटीस बोर्डवर नोटीस नसायची किंवा त्या काळी नोटीस बोर्डच शाळेत नसायचे असंही म्हणता येईल, की त्यांनी असं शाळेमध्ये येऊन ते वहीमध्ये वाचून दाखवलं की अशी स्पर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत आयोजित केलेली आहे आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी एक 7 दिवसाच्या आत त्यांनी निबंध आपल्या शाळेकडे सादर करावा, आम्ही तो जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करू. तर त्यानंतर वृक्षवल्ली आम्हा सोयरे या विषयावर मी घरी गेल्यानंतर थोडंसं चिंतन, त्यावेळेस चिंतन शब्द मोठा होतो पण मी त्या दिशेने विचार करायला सुरुवात केली की आपल्याला वृक्षांचं
महत्त्व काय अधोरेखित करता येईल, किंवा आपण शाळेमध्ये झाडं पाऊस खेचून आणतात किंवा ढग खेचून आणतात किंवा झाडं सावली देतात किंवा इतर सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, पालापाचोळा मिळतो, पाचोळापासून खत, हे जे काही शालेय जीवनातल्या बारीक सारीक गोष्टी होत्या त्या माहीत होत्या. आणि त्यामुळे वृक्षवल्ली आम्हा सोयरे या विषयाला धरून माझे विचार चक्र सुरू झालं आणि मी एक छानसा असा निबंध लिहिला आणि तो शाळेच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसकडे सादर केला. तर त्या निबंधाला त्यावेळी बीड शहरातल्या शाळेमधून प्रथम पारितोषिक मिळालं आणि त्यावेळी कलेक्टर ऑफिसचे श्रीनिवास पाटील हे जिल्हाधिकारी होते, त्यांनी शाळेमध्ये तिथे बोलून घेतलं आणि 15 ऑगस्टच्या दिवशी त्यांनी तिथे मला जाहीर सत्कार करून, त्यावेळी 9वीलाच होतो मी, तर त्यावेळी ते निबंध स्पर्धेचं बक्षीस मला दिलं आणि त्यांनी त्यावेळेस पाठीवर हात टाकून ते म्हणाले की हा मुलगा पुढे चालून चांगला लेखक होणार आहे, मोठा लेखक होणार आहे. ही 9वीची आठवण आहे. त्यामध्ये मला एक नासी फडक्यांची कथा चांगली आठवते. त्याच्यामध्ये भास्कर नावाचा एक क्लर्क असतो, माणूस जगतो कशासाठी नावाची अतिशय उत्तम अशी कथा नासी फडके सरांची होती. आणि त्या कथेने अक्षरशः मला असं वेळ लावलेलं होतं की त्या कथेचा जो भास्कर नावाचा नायक असतो तो एका सरकारी कार्यालयामध्ये क्लर्क म्हणून, कारकून म्हणून काम करत असतो. तर तोचपणा त्याच्या आयुष्यामध्ये आलेला असतो की काय ऑफिसमध्ये जायचं, 4 कागद खरडायचे, साहेबांचं बोलणं खायचं आणि तो असं ठरवतो की आज आपल्याला संध्याकाळी आत्महत्या करायची आहे म्हणून. आणि तो ठरवतो आणि नंतर त्याच्या असं निदर्शनास येतो, तो आत्महत्येसाठी एका रेल्वे ट्रॅकवर वगैरे जाणारा असतो. तर वाटेमध्ये त्याला कुठून असे रेडिओचे ध्वनी ऐकू येतात आणि तिथून ट्रेन पास होणार असते. तिचा वेळ असा ठरलेला असतो, 11:15 असा तिचा वेळ ठरलेला असतो आणि त्या वेळेच्या तिथे त्याला पोहोचून त्या रेल्वेच्या खाली त्याला आत्महत्या करायची असते. पण ज्या ठिकाणी रेडिओन ध्वनी ऐकू येतात, शास्त्रीय संगीत ऐकू येतं, तर त्या ठिकाणी त्याला असं जाणवतं की तो त्या गाण्यामध्ये एवढा गुरफुटून जातो की ती रेल्वेची वेळ सुद्धा त्याची चुकून जाते आणि त्या गाण्याने त्याला वेळ लागलेला असतं. आणि मग त्याला असं निदर्शनाच येतं की ऑफिसचा एक 10 ते 5 किंवा 10 ते 6चा जर आपण वेळ जर सोडून दिला तर इतर आयुष्य आपल्याला जगण्यासाठी आहे. कदाचित ते संगीतासाठी असेल, सुरुवातीला जसं मी म्हणालो चित्रासाठी असेल, शिल्पासाठी असेल, ज्याच्यासाठी असेल त्याच्या गाण्यासाठी असेल, ज्यांना एखाद्याला मागवायची आवड असेल, एखाद्याला खेळण्याची आवड असेल, तर त्याच्याशिवाय सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. हे माणूस जगतो कशासाठी नावाची कथा, ती टायटल कथा अजूनही माझ्या लक्षामध्ये आहे. तुम्ही जर कधी समग्र नासी फडक्यांचं कथासंग्रह वगैरे जर घेतले त्याच्यामध्ये ती कथा तुम्हाला आढळून येईल. आणि भास्कर नावाचं नाही, त्याचं नाव सुद्धा भास्करच आहे, हे पण तुमच्या निदर्शनास येईल. तर ह्या सगळ्या काही कथांचा आयुष्यावर फार मोठा परिणाम पडला. आपल्याला की सर एक उत्तम क्रिकेटर होते, उत्तम क्रिकेट सर खेळायचे, सरांना प्रचंड असं क्रिकेटचं वेळ होतं. आणि मला वाटतं सरांनी 6वीच्याच वर्गात असताना ज्या काही स्पर्धा झाल्या माझं या ठिकाणी, त्यावेळेस सरांनी 106 धावांची शतकी खेळी त्यांच्या शाळेच्या वतीने केली होती. आणि त्यानंतरही सरांचा क्रिकेटचा प्रवास रणजीपर्यंत सरांचा प्रवास झालेला आहे. सर एकंदर या क्रिकेटच्या प्रवासाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. जसं आता वाङ्मयाची पण एक प्रकारची अंतर्भूतच अशी किंवा अंतस्थ अशी आवड होती, तशी मला शरीर तुमचं चांगलं हे राहिलंच पाहिजे. म्हणजे बोलापासनं ह्या ज्या काही जुन्या गोष्टी वगैरे आहेत की समर्थ रामदास जे म्हणायचे की तुमचं शरीर चांगलं आहे, किंवा अलीकडच्या काळात आपण सोशल मीडियावर वारंवार वाचत असतो की तुमचं शरीर जर चांगलं असेल की, किंवा श्री रविशंकर म्हणाले की फक्त तुमचा खरा नातेवाईक कोण असेल तर तुमचं शरीर आहे. जर तुमचं शरीर चांगलं असेल तरच तुम्ही आयुष्यामध्ये इतर गोष्टी करू शकता. किंवा पाठीमागे मिल्खा सिंग सुद्धा एकदा युट्यूबवरच मी ती मुलाखत ऐकली होती, वाचली होती, तर त्याच्यामध्ये ते असं म्हणाले होते, जर शरीर जर तुमचं चांगलं असेल तरच तुम्ही आयुष्यातल्या इतर गोष्टींचा उपभोग घेऊ शकता. एकदा जर तुम्ही आजारी पडला तर अलीकडच्या काळामध्ये तुमच्याकडे पाहायला वेळ कुणाला आहे. तुमचे अगदी म्हणजे तुम्ही ज्यांना जन्म दिलेला आहे ते मुलं सुद्धा तुमच्याकडे जर तुम्ही आजारी पडलात किंवा एखाद्या खाटेवर किंवा पलंगावर पडलात तर ते तुमच्याकडे सुरुवातीला 2 ते 3 दिवस लक्ष देतील. पण कायमस्वरूपी जर तुम्ही पलंगावर पडलात तर ते त्यांचं 90 वर्षाचं आयुष्य असताना सुद्धा ते जवळपास 1 ते 1.25 तास रोज रनिंग करतात. हा एक चांगला संदेश या निमित्ताने तुम्हाला देता येईल. तर थोडंसं माजलगाव बदललेलं आहे. विमानतळ नावाचं जे मैदान आहे तर ते आपण त्या बायपास सोडून तिकडे जात असतो परभणीकडे जाताना किंवा मानवतकडे जाताना, तर त्यावेळेस तो एकदम माजलगावचा एकदम आउटस्कर्टचा किंवा एकदम बाहेरचा भाग होता. तर तिथे क्रिकेटच्या मॅचेस व्हायच्या. तर तिथल्या त्याच एका मला ते सिनियर क्रिकेटपटून सांगितलं की आजचं ओपनिंग तू कर म्हणे. तर ठीक आहे म्हणालो आणि 6वीला असताना तिथे 106 धावांची खेळी केली. तर त्याच वेळी ज्यावेळेस षटकार मासिक वडील घेऊन आले होते त्याच वेळी सचिन तेंडुलकरचा त्याच्यामध्ये फोटो आलेला होता आणि त्यांनीही त्यावेळी रणजी क्रिकेटमध्ये शतक केलेलं होतं. म्हणजे मैदानावर तळपणारी बॅट सरांची होती, ती तळपती बॅट नंतर तळपती लेखणी म्हणून सध्या आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थाने आम्ही मुकलोच रे का चांगले क्रिकेटर, पण त्या निमित्ताने या चांगल्या लेखकाला सुद्धा आम्ही आता अनुभवत आहोत. सर यानंतर तुम्ही तुमचं जे उच्च शिक्षण झालं
ते महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे या ठिकाणी आहे. तर या पुण्यामधील साहित्य आणि वाचन, प्रामुख्याने वाचनाविषयी आम्हाला सांगा. पुण्याला स्थिर स्थावर झालो कॉलेजमध्ये आणि मग मला असं जाणवलं की आता आपण इथं आलेलो आहोत, आपलं BSc ॲग्रीचं ग्रॅज्युएशन तर पूर्ण होणारच आहे. तर 5 दिवस आमचं सलग कॉलेज असायचं आणि शनिवार रविवारी आम्हाला सुट्टी असायची. तर म्हटलं आता या दिवसाची आपण चांगला विनियोग वगैरे करायला पाहिजे. माजलगावला बऱ्यापैकी वाचन झालेलं होतं, बीडला बऱ्यापैकी वाचन झालेलं होतं, पण जे काही इच्छित आपल्याकडे एक लिस्ट असते किंवा यादी असते, तर ती यादी काही पूर्ण होत नव्हती. तर म्हणून मी तिथे पुणे मराठी ग्रंथालयाचा सदस्य झालो, त्यानंतर पुणे नगर वाचन मंदिराचा सदस्य झालो, त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचं पण एक ग्रंथालय आहे, तर त्या ग्रंथालयाचा थोडासा परिचय करून घेतला. पण त्या ग्रंथालयाचा सदस्य ते होऊ देत नव्हते. तिथले जे काही महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जेवढे मेंबर्स आहेत, जे की इलेक्शनच्या माध्यमातून तिथे निवडून जात असतात, त्याच लेखकांना किंवा जे वाचक असतात त्यांना ते पुस्तकं देत असतात, पण तिथे 2 तास बसून तुम्हाला संदर्भ वाचण्याची ते मुभा देतात. तर ह्या 3 ग्रंथालयाशी मी निगडीत झालो आणि सुरुवातीचे 1-2 वर्ष वाचन भरपूर झालं. तो नासी फडके घेतले, पूर्णपणे वाचून काढले, त्यांचे लघुनिबंध वाचून काढले, त्यांच्या कथा वाचून काढल्या, त्यांच्या कादंबऱ्या वाचून काढल्या. नंतर वि. स. खांडेकर घेतले, ते पूर्णपणे वाचून काढले. एक रणजित देसाई घेतले, ते पूर्णपणे वाचून काढले. शंकर पाटील, असे प्रत्येक एक लेखक घ्यायचो. पुणे मराठी ग्रंथालयामध्ये त्यावेळेस अत्याधुनिक सुविधा होत्या, त्यांच्याकडे असे कॅटलॉग वगैरे असायचे आणि आपले बाराखडी असते, तर त्या पद्धतीने त्या लेखकांची तिथे पुस्तकांची त्यांनी उतरण वगैरे ठेवलेली असायची आणि तिथे ते अशी जी काही बारीकशी स्लिप असायची ती भरून आपण त्यांना दिलं की ते आपल्याला पुस्तक द्यायचे. तर त्या पद्धतीने हे सगळे लेखक वाचत असताना असं जाणवलं की थोडंसं आपण इंग्रजी वाङ्मयाचा पण थोडासा अंदाज घ्यायला पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण वाङ्मयाची सेवा करण्याचं ठरवतो, जसं की अर्थप्रभू नेहमी श्रीपू भागवतांना पत्र पाठवल्यानंतर प्रत्येक पत्रामध्ये असं ते उल्लेख करायचे की माझं जीवन हे वाङ्मयासाठीच आहे, मला वाङ्मयासाठी जे जे करता येईल ते करेल. तर अशा दृष्टिकोनातून मग मी असा विचार केला की आपण मराठी साहित्यापुरतंच थोडंसं मर्यादित न राहता थोडासा इंग्रजी वाङ्मयाचा पण आपण वाचन केलं पाहिजे किंवा थोडाफार अभ्यास करायला पाहिजे. तर फर्ग्युसन कॉलेजच्या समोरच ब्रिटिश लायब्ररी होती, तर तिथलाही मी सदस्य झालो आणि सेकंड इयर पासून मग इंग्रजी वाङ्मयाकडे थोडासा वळालो. तिथूनही बऱ्यापैकी मला नोवेल्स वगैरे मिळू लागले, शॉर्ट स्टोरीज मिळू लागल्या आणि त्याचं वाचन झाल्यानंतर मग थोडासा आवाका वाढत गेला की आपली नवीन दृष्टी तयार होते आहे आणि मी लेखनाची घाई कधी करत नाही, मला वाचन ही गोष्ट स्वयंभूपणे आवडते. आणि त्याच्यामुळे मग असं जाणवू लागलं की एक जागतिक आपण पातळीवर जर विचार करायचा जर प्रयत्न करू लागलो तर आपल्याला पूर्ण भारतीय भाषामध्ये जे काही रूपांतरित झालेले पुस्तक आहेत, साहित्य अकादमी कर्नाटकचे जे काही लेखक आहेत, यू आर अनंतमूर्ती असतील किंवा इतर जे काही भैरप्पा वगैरे हे लेखक आहेत, तर ते कन्नड भाषेतले सुद्धा ते इकडे मराठीमध्ये ते पुस्तकं आणतात. तर त्या पुस्तकांचा सुद्धा परिचय होऊ लागला. तिथे मोठमोठे प्रदर्शनं भरायचे, तिथून साहित्य अकादमीची हे भाषांतरित झालेली पुस्तकं मी घेऊ लागलो किंवा त्यावेळी मला एक स्कॉलरशिप पण मिळत होती. तर त्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून सुद्धा मी हे पुस्तकांची खरेदी करायला सुरुवात केली आणि असा वाचनाचा आवाका प्रचंड प्रमाणात वाढत गेला. आणि एका दिवसामध्ये 4 पुस्तकं जर समजा 100 पानाची असतील तर ते वाचून व्हायचे. पण ययाती सारखी कादंबरीची कादंबरी त्यावेळेस 427 की 28 पानाची होती. नंतर त्यांनी ती डिलक्स आवृत्ती केली राजा देशमुख कंपनीने, पण पहिली जी सुरुवातीची आवृत्ती होती ती 427-28 पानाची होती. तर त्यावेळेस मी माझी हॉस्टेलची रूम बंद केली आणि पहाटे 4 वाजता शनिवारी मी ती कादंबरी वाचायला बसलो आणि ती कादंबरी पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या दिवशी म्हणजे पहाटे एक साधारणतः 5:30-6 वाजेपर्यंत सलग ते पाण्याबरोबर वाचत गेलो. कादंबरी त्याची ती डेमी साईजची होती, छोटीशी होती, ती मोठी वाटायची. आता डिलक्सची आवृत्ती आहे ती थोडीशी छोटीशी आहे, त्याचे प्रश्न पण कमी झालेले आहेत. तर ह्या सगळ्या कादंबऱ्या वाचून काढल्या. त्यानंतर पौराणिक साहित्यामध्ये ययातीमुळे गोडी लागल्यानंतर मग परत मग मृत्युंजयची मला ओढ लागली. शिवाजी सावंत त्यांची मृत्युंजय कादंबरी वाचून काढली. त्यानंतर परत रणजित देसाईची स्वामी, ती पण पौराणिक संदर्भ, पौराणिक नाही म्हणता येणार त्यांना, पण ऐतिहासिक अशी ती कादंबरी, पेशवाईच्या जीवनावर आधारित अशी ती कादंबरी आहे, ती कादंबरी वाचली. आणि असं सगळं म्हणजे काही मल्टीटास्किंग असा शब्द त्याला वापरता येईल की बहुप्रसवी असं वाचन किंवा अष्टपैलू असं वाचन होत असल्यामुळे व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा एक प्रकारचा फरक पडतोय असं मला वरचेवर जाणवू लागलं. बरोबर. तर सरांनी आता जे सांगितलं त्यामध्ये 2 गोष्टी मला वाटतं आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरतील की एखादा लेखक जेव्हा आपण वाचतो तेव्हा काय होतं, बऱ्याच वेळा आपण एखाद्या लेखकाचं एखादं पुस्तक वाचतो आणि त्या एका पुस्तकावर आपण त्या लेखकाला जज करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याची एक भूमिका ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण सर जसे म्हणाले की त्यांनी समग्र लेखक वाचून काढले. समग्र म्हणजे त्या लेखकाची जेवढी पुस्तकं असतील, जसं त्यांनी रणजित देसाई सांगितलं, वि. स. खांडेकर सांगितलं, नासी फडके सांगितलं की त्या लेखकाची, आणि खरंच दर्जेदार लेखक होते त्या काळातील,
त्यांची पूर्ण पुस्तक त्यांनी वाचून काढली. हा एक त्यांचा गुण खरोखर घेण्यासारखा आहे की फक्त बेस्ट सेलर पुस्तक वाचायचं आणि पुन्हा तो लेखक बाजूला ठेवायचा असं न करता तो लेखक आपण पुन्हा पुन्हा वाचला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सरांनी सांगितली की लेखनाची घाई नाही केली पाहिजे. जसं सर म्हणाले, नाही तर आता या व्हॉट्सअपच्या जमान्यात किंवा फेसबुकच्या जमान्यात काय झाले की इन्स्टंट कविता जशा चिंचा पाडतो आपण तशा कविता पडतात सर. तुम्ही जर एखादा विषय दिला की लगेच 4 वेळी पडतील तर कविता पडते. पण सरांनी जे सांगितलं एक बैठक, एक अशी बैठक तुमची प्राप्त व्हावी. एकदा तुम्ही लिहायला लागले की त्याची वाहवात झाली पाहिजे. तितकं दर्जेदार, तितकं सकस तुमच्या लेखनातून आलं पाहिजे. तो सुद्धा संयम लेखकाने ठेवला पाहिजे. तर हा सुद्धा गुण सरांकडून निश्चितपणे घेण्यासारखा आहे. सर त्याच प्रश्नाचा एक प्रश्न माझा असा आहे की तुम्हाला सगळ्यात जास्त प्रभावित करणारा लेखक कोणता? असा एक लेखक मी कधी सांगतच नाही, कारण याच्या अगोदर लातूरला जी मुलाखत झाली होती तिथे हाच प्रश्न आला होता. मुळामध्ये की नाही, आपण लेखकाला एका पुस्तकापुरतं किंवा एका विचारापुरतं बंदिस्त करता कामा नये. 1994 ला मॉडर्न महाविद्यालय जे पुणे आहे या ठिकाणी मराठी वाङ्मय चर्चासत्र आयोजित केलं होतं. या चर्चासत्रामध्ये डॉक्टर ग.ना. जोगळेकर असतील, म.वी. गोखले असतील, माधवी वैद्य असतील, द.दी. पुंडे असतील, शिवा देशपांडे असतील, वीणा देव असतील, या अशा मातब्बर लेखक कवी साहित्यिक मंडळीमध्ये सरांना एक मुद्देसूद एक बोलण्याची संधी मिळाली आणि त्या ठिकाणी खरोखर सगळ्यांकडून त्यांचं कौतुक झालं. सर त्या अनुभवाविषयी आम्हाला सांगा. तर पुण्यामध्ये शनिवारी रविवारी तिथे साहित्यिक संस्था असतात किंवा तिथले जे काही कल्चरल ॲक्टिव्हिटी असतात तर त्या सकाळ वर्तमानपत्र त्यावेळी माझ्याकडे रूमवर होतं किंवा तिथे आमच्या हॉस्टेलची पण एक खाली लायब्ररी असायची. तर त्या लायब्ररीमध्ये ते असं मला वाचायला मिळालं की आज 2 दिवस सलग शनिवारी आणि रविवार असे 2 दिवस मॉडर्न महाविद्यालयामध्ये 1970 ते 1993 मराठी कादंबरी असेल, मराठी कथा असेल, मराठी लघुनिबंध असतील, मराठी नाटके असतील, मराठी कविता असतील, तर हे मराठीचे विविध जे वाङ्मय प्रकार आहेत तर त्याच्यावर तिथे परिसंवाद आहे. आणि ते वर्तमानपत्रात आल्यामुळे म्हटलं की हे लोक पुण्यातले त्यावेळेसचे सगळे विद्वान असे मंडळी होते, सगळे त्याच्यातले HOD होते. डॉक्टर ग.ना. जोगळे हे साहित्य परिषदेचे अध्यक्ष पण राहिलेले आहेत. डॉक्टर म.वी. गोखले तेही साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. डॉक्टर वीणा देव ह्या गोनी दांडेकरांच्या कन्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी यांच्या मातोश्री आहेत. तर हे सगळे लोक तिथे येत असल्यामुळे त्यांना पाहण्याची उत्सुकता होती. डॉक्टर आनंद यादव पण तिथेच आलेले होते. डॉक्टर शिवाजी सावंत पण तिथे त्यावेळी येणार होते. ते दुसऱ्या दिवशी येणार होते. ते फक्त गेस्ट म्हणून येणार होते, पण ते निबंध वाचण्यासाठी येणार नव्हते किंवा तिथे पेपरचं जे वाचन आहे त्यासाठी ते येणार नव्हते. तर ह्या सगळ्यांची नावं ऐकल्यानंतर मी म्हणालो की मी त्यावेळेस थर्ड इयरची नुकतीच सुरुवात झालेली होती. तर म्हटलं ठीक आहे, आपण शनिवारी हे लोक काय म्हणतात ते ऐकण्याचं तरी जाऊ म्हटलं आपण. आणि तिथे मॉडर्न महाविद्यालयाचा असाच मोठा हॉल आहे, सभागृह आहे आणि एक असं लाजराबुजरा असं मी त्या काळी होतो, आजही आहे बऱ्यापैकी. तर पाठीमागे जाऊन मी बसलो आणि तिथे पेपरचं वाचन झाल्यानंतर मराठी कादंबरी 1970 ते 1993 असं स्पेसिफिक त्यांनी पिरियड घेतलेला होता आणि त्या काळी वाचन हे झपाटल्यासारखं होत होतं. तर त्याच्यामुळे बरेच रेफरन्सेस जे होते ते मला संदर्भ नकळतपणे आठवून जायचे. आता जोगळेकर सर असतील किंवा गोखले सर असतील किंवा डॉक्टर माधवी वैद्य असतील, हे जे काही पुण्यातले जे काही लोक आहेत ते मराठीचे त्यावेळेचे HOD आणि नामांकित प्राध्यापक, त्यांचा मराठीचा खूप असा दांडगा अभ्यास असायचा. प्रत्येक साहित्य कृतीचा त्यांचा बारीक सारीक अभ्यास असायचा. तर मग त्यांचं पेपरचं वाचन झाल्यानंतर तिथे एक मुक्त संवाद किंवा इंग्रजी भाषेमध्ये डायस फ्री करणं असं त्याला म्हटलं जातं. तर त्यासाठी मध्ये ते 10 मिनिटाचं ते मध्ये तेवढा वेळ ते सगळ्यांना देत होते. तिथे जे काही एक 100 लोक होते तर त्यांना ते म्हणायचे की आता आमचं पेपरचं वाचन झालेलं आहे, असं आम्ही मत त्याविषयी व्यक्त केलेलं आहे. तर तुमच्यापैकी कोणाला रसिकाला किंवा एखादा चांगला वाचक असेल त्याला काही मतं जर मांडायची असतील तर त्याने कृपा करून व्यासपीठावर यावं. मी जसं तुम्हाला म्हणाल त्या काही वाचन वाढलेलं असल्यामुळे त्यातल्या बऱ्याच बारीक सारीक गोष्टी मला तिथे स्मरायच्या किंवा त्यातले हे मुद्दा नाहीये, तो मुद्दा नाहीये. त्यातला एक मला अजूनही चांगला मुद्दा आठवतो की मराठी आत्मचरित्रात्मक कादंबरी व आत्मचरित्रे याविषयीचा तो पेपर होता आणि 1970 ते 93 पर्यंत सगळ्यांचं त्या पेपरचं वाचन झालं ह्या लोकांचं. आणि त्यांनी स्पेसिफिक सांगितलं की आत्मचरित्राविषयी कुणाला काही बोलता येईल का. तर मग मी उभा राहिलो की मला मत मांडायचं आहे म्हणून. त्यावेळेस आत्मचरित्र सुद्धा चांगले वाचलेले होते मी. त्याच्यामध्ये नासी फडक्यांचं जे काही कादंबरी आत्मचरित्रात्मक कादंबरीचं नाव आहे किंवा आत्मचरित्राचं जे नाव आहे ते माझे जीवन एक कादंबरी आहे. तर त्यांनी त्या पेपरचं वाचन करत असताना जोगळेकर सरांनी त्यांच्या ज्या काही द्वितीय पत्नी होत्या, ज्या काही इंदिरा संतांच्या छोट्या बहिणी होत्या कमलताई दीक्षित, त्यांच्या त्या आत्मचरित्रामध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही आहे. तर मी म्हटलं मग हे आत्मचरित्र 100% मग खरं कसं मानायचं की म्हणजे सत्य आणि कल्पिताचं मिश्रण करून तुम्ही आत्मचरित्र लिहिता. आत्मचरित्र लिहित असताना ठीक आहे, लेखक म्हणून काही मर्यादा वगैरे पडत असतील, पण तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या घटना आहेत त्या तुम्ही
मी वगळू शकत नाहीत. त्याशिवाय आचार्य अत्र्यांच्या कऱ्हेच्या पाणी मध्ये हे जे काही आत्मचरित्र आहे किंवा त्याचे 2-3 खंड आहेत त्याच्यामध्ये अशा बऱ्याच विसंगतपूर्ण अशा गोष्टी आढळून येत होत्या. त्याशिवाय दलित साहित्यावरही मी तिथे बरीच चर्चा होत होती. त्या बलुतेविषयी त्याच्यामधल्या काही त्रुटी होत्या त्याही मी त्यात त्रुटी मांडल्या. कारण 1984 गोष्ट आहे, थोडंसं स्मरत नाहीये मला, पण मला चांगलं आठवतं की त्याच्यामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी मांडलेल्या होत्या त्या थोड्याशा आत्मप्रौढीच्या किंवा थोड्याशा पुढे जाणाऱ्या होते की ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत तर त्याच थोडंसं मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. तर या गोष्टीकडे लक्ष थोडंसं वेधल्यामुळे ह्या लोकांसोबत चांगला परिचय झाला. आणि डॉक्टर वीणा मावशी मी त्यांना म्हणत असतो, तर त्यांनी म्हटले की तू आत्ताशी 3rd इयरलाच आहे. तर मग मी त्यांना म्हणालो की तुम्ही गुणितांच्या कन्या आहात, तर मला त्यांना भेटायचं आहे. तर ठीक आहे म्हणे, तू नंतर रविवारी ये म्हणे, नंतरच्या रविवारी आपण भेटू म्हणे. त्यांना माझ्यासमोरच त्यांचं घर होतं, त्यांच्यासमोरच त्या राहत होत्या. मग त्यांना मी जाऊन भेटलो आणि तिथून पुढे सगळ्यांसोबत परिचय वाटला. शिवाजी सावंतांसोबत आणि यादवांसोबत तिथेच परिचय. त्यांनी घरी येण्याचं निमंत्रण दिलं आणि कौतुक केलं की एवढ्या लहान वयामध्ये तू ह्या सगळ्या गोष्टी मांडतो आहेस, तुझ्यासोबत वाङ्मयाची चर्चा करायला. रागत जाधव जे की औरंगाबादच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्यांनी सुद्धा ते तिथे पुण्यात सदाशिव पेठेत एका ठिकाणी राहत होते. तू माझ्यासोबत म्हणजे चर्चा करायला ये म्हणून सांगितलं. मी त्यांच्याही घरी जाऊन त्यांच्यासोबत बरीच चर्चा केली. निश्चितच. तर सरांची एक जी वैचारिक झेप आहे तुमच्या लक्षात आली असेल की मातब्बर आणि मान्यवर लेखकांच्या परिसंवादामध्ये, चर्चासत्रामध्ये एक नवयुवक त्या ठिकाणी उठतो आणि अधिकारवादीनं बोलण्याचा त्यांचा जो व्यासंग किंवा त्यांनी जी समीक्षा केली आत्मचरित्राबद्दलची, त्यावरून तुम्हाला सरांचा अधिकार या ठिकाणी लक्षात आला असेल. पण नुसतं मांडणी नाही तर सगळ्या मान्यवरांकडून त्यांचं कौतुक झालं. ते आणि सरांचं भाग्य असेल की ही नावं फक्त आपण आता वाचतो आहोत, आपल्या कल्पनेने अनुभवत आहोत, पण अशा अनेक ग्रेट व्यक्तिमत्वांना सर भेटले आहेत. तर मला वाटतं सुरुवात आपण कुसुमाग्रजापासून करूयात सर, कारण त्यांची आज जयंती आहे. आणि सरांचं भाग्य असताना आपल्या सर्वांसाठी एक चांगली संधी की सर कुसुमाग्रजांना प्रत्यक्ष भेटलेले आहेत. विष्णू बाबा शिरवाडकर जे नाशिकला राहायचे त्या ठिकाणी सरांची आणि त्यांची प्रत्यक्ष भेट झालेली आहे. त्या एकंदर भेटीविषयी कुसुमाग्रज तुम्हाला कसे भावले, त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वाविषयी आणि त्या भेटीविषयी मला सांगा. तर आज तर मराठी भाषा गौरव दिन आहे आणि 27 फेब्रुवारी पूर्ण जागतिक पातळीवर तो साजरा करण्यात येतो. परवा दिवशी ज्यावेळेस करपे सर घरी आले होते, त्यांच्यासोबत वाङ्मयावर चर्चा होत होती, तर त्यावेळेस मी त्या भेटीचा आवर्जून उल्लेख केला. आणि एखाद्या मोठ्या व्यक्तीला जर भेटायचं असेल तर आपणही काही म्हणजे राजशिष्टाचार जसा असतो शासकीय इतमामाच्या गोष्टीमध्ये, तर आपण जर त्यांना पत्र लिहून जर कळवलं की माझं आपल्याला भेटण्याची इच्छा आहे की मला आपली भेट वगैरे घ्यायची आहे, तर आपल्याकडे वेळ उपलब्ध आहे का, अशा पद्धतीने जर आपण गेलो तर बहुतेक जे लोक थोडे समाजशील आहेत किंवा समाजधार्जिने आहेत ते लोक तुम्हाला चांगल्या बऱ्यापैकी वेळ देतात, कारण त्यांचं शेड्यूल किंवा टाइम टेबल, वेळापत्रक हे सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. तर कुसुमाग्रजांची भेट घ्यायचं हे लहानपणापासूनचं स्वप्न होतं. त्यांच्या कविता वाचतच आपण मोठं झालेलो होतो, मी मोठं झालेलो होतो. आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर सुद्धा त्यांच्याविषयी खूप मोठं असं आकर्षण होतं. तर मी पुणे कॉलेजला त्यावेळेस 4th इयरला होतो आणि कॉलेजमध्ये 4थ्या वर्षाला असतानाच माझा धुसर चांदणा नावाचा एक कविता संग्रह प्रकाशित झालेला होता. तर तो कविता संग्रह त्यांना भेट देण्यासाठी म्हणून मी त्यांची वेळ मागितली. आणि म्हणजे वेळ मागितली म्हणजे मी त्यांना पत्र पाठवलं अगोदर साधारणतः 1-1.5 महिन्यापूर्वी. तर मग त्यांचं मला हॉस्टेलवर पत्र आलं की ठीक आहे, तुम्ही 25 जानेवारीला तुम्ही माझ्याकडे सकाळी 9:30 वाजता भेटायला या, मी तुम्हाला एक 15 ते 20 मिनिटाचा वेळ भेटीसाठी देतो म्हणून. तर 26 जानेवारीला सुट्टी होती आणि त्यामुळे मग मी 25 जानेवारीला सकाळीच नाशिकचा माझा रूममेट होता चंद्रशेखर देशमुख, तो आता डेप्युटी कलेक्टर आहे, नाशिकलाच आहे सध्या तो. तर मग त्याच्यासोबत मी नाशिकला गेलो आणि नाशिकला गेल्यानंतर मग ठरलेला वेळ पाळून मी त्याला मित्राने सोबत चल म्हटलं, पण तो स्कॉलर होता, गोल्ड मेडलिस्ट असल्यामुळे, ते कॉलेज टॉपर असल्यामुळे तो म्हटलं की तुमच्या गप्पामध्ये मी बोर होईल म्हणे, त्याच्यापेक्षा तू काय कर, मी तुला तिथे नेऊन सोडतो म्हणे आणि तू कुसुमाग्रजांना भेट आणि त्यानंतर मग तू बाहेर वगैरे, मी इथेच कुठेतरी ह्या परिसरात असेल किंवा तरांतवलाच्या पाठीमागे त्यांना कॉर्पोरेशनने घर दिलेलं होतं महानगरपालिकेचं, तर ह्या परिसरातच मी आहे म्हणे. तिथेच पोलीस ट्रेनिंग अकॅडमी पण आहे त्यांच्या घराच्या शेजारीच. तर ठीक आहे म्हटलं, तुझा वाङ्मयाशी एवढा संबंध नाही तर मीच त्यांना जाऊन वगैरे भेटतो म्हणून. तर मग मी बरोबर वेळ पाळली आणि वेळ पाळल्यानंतर मग त्यांनी हसतमुखाने स्वागत वगैरे केलं. या बसा म्हणाले, काय करतात, मी सांगितलं की असं असं आहे, मग कॉलेजचं विद्यार्थीच आहे, म्हटलं ह्या कविता संग्रह भेट देण्यासाठी आलेलो आहे. मग ते थोडेसे हसले, म्हणजे कॉलेजमध्येच आहेस आणि कविता संग्रहही प्रकाशित झालं. हो हो म्हणाले. मग माझ्याकडे काही कविता होत्या
माती उन्हाचे चंद्र जे काही साहित्य संस्कृती मंडळाने नंतर प्रकाशित केलं, की साहित्य संस्कृती मंडळाबद्दल आपल्याला माहीत असेल किंवा त्याविषयी थोडीशी आपण चर्चा करूया, की यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रातले जे काही नवोदित लेखक आहेत तर त्यांच्यासाठी ती योजना सुरू केलेली आहे, की कविता संग्रह असेल, कथासंग्रह असेल, कादंबरी, नाटक किंवा लघुनिबंध किंवा जे काही ललित लेखन तुमचं असेल तर तुमच्या पुस्तकाला शासनाच्या मार्फत त्यांची जी कमिटी असते त्या कमिटीमध्ये जर तुमचं पुस्तक सिलेक्ट झालं तर शासनाच्या वतीने ते पुस्तक प्रकाशित केलं जातं. तर ती पण योजना त्यावेळी होती. तर ती कविता संग्रह घेऊन मी त्यांना भेट दिला. त्यांनी तो दुसरं चालणं कविता थोडासा चाळला, निवांत पाहतो म्हणाले, मला ताबडतोब तुला काही प्रतिक्रिया वगैरे देता येणार नाही. तर मी त्यांना म्हटलं ह्या कविता थोड्याशा कॉलेजच्या धाटणीच्या आहे, त्यावेळेस कॉलेजलाच होतो, त्या कविता कॉलेजच्या धाटणीच्या आहे असं असताना सुद्धा त्या मला एवढ्या आवडत नव्हत्या. पण दुसरा जो कविता संग्रह होता माती उन्हाचे चंद्र, तर त्या थोड्याशा विस्तारित कविता होत्या, तर त्या कविता मी त्यांना हस्तलिखित होतं ते त्यांना दाखवलं. तर मग त्यांनी ते थोडंसं मनपूर्वक वाचलं, की कारण दुसरं चालणं ह्या जशा थोड्याशा प्रेम कविता वगैरे असतात तर त्या पद्धतीच्या कविता होत्या, त्याच्यात मर्यादा आणि त्यावेळेस कुसुमाग्रज हे 65-70च्या पुढे होते आणि ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळालेला होता. तर कदाचित त्या कवितांमध्ये त्यांना फारसे वाङ्मय मूल्य दिसले नसावेत. पण नंतरची जी माझ्याकडची जी फाईल होती तर त्या फाईलीतल्या कविता पाहिल्यानंतर मग ते थोडेसे मनपूर्वक त्यांनी पहिली कविता वाचली, दुसरी कविता वाचली, तिसरी कविता वाचताना ते मला म्हणाले की तू एक काम कर म्हणे, तुला साहित्य संस्कृती मंडळ माहिती आहे का? तर मी म्हटलं वर्तमानपत्रामध्ये वगैरे वाचत असतो म्हटलं. तर तिथे म्हणे अशी अशी योजना आहे म्हणे की जे काही नवोदित कवी असतात तर त्यांचा कविता संग्रह किंवा इतर कुठलं वाङ्मय असेल तर ते प्रकाशित शासनाच्या वतीने केलं जातं. तर त्यांनी ते असा तोंडी ॲड्रेस मला सांगितला शिवाजी पार्कला वगैरे. मग नंतर मी ते भारतीय इतिहास संशोधन मंडळ पुण्यात जाऊन तिथला ॲड्रेस घेतला आणि कुसुमाग्रजांनी मला सुचवलं होतं की त्यांच्याकडे तुमच्या कविता पाठवून द्या, तिथे तुमच्या कवितेची 100% निवड होईल आणि ते पुस्तक ते साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून प्रकाशित होईल. तर ही चर्चा झाल्यानंतर मग त्यांनी मला ते कोकमचं सरबत होतं ते सरबत दिलं. ते एकटेच राहत होते, त्यांच्याकडे महानगरपालिकेच्या वतीने एक नोकर दिलेला होता, तोच त्यांचा खानसामा होता, सगळ्या गोष्टी तेच पाहत होते. त्यांचं आजारपण असेल किंवा हे असेल, त्यांच्या पत्नी लवकरच गेल्या असल्यामुळे आणि मुलबाळ नसल्यामुळे त्यांना एकटंच तिथे राहावं लागत होतं. मग ते झाल्यानंतर त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता, इतर बरेच पुरस्कार मिळालेले होते, त्यांचं वैयक्तिक ग्रंथालय होतं. नटसम्राट नाटकाची त्या गोष्टीकडे पण आपण पुढे नंतर येणारच आहोत. तर त्याची निर्मिती पण त्यांनी मला सांगितली आणि ते 15 जे मिनिटं होते त्यांची, त्या बंगल्याच्या पाठीमागे त्यांची चांगली बाग अशी होती. तर ते असे वाङ्मयावर चर्चा करत असताना जे 15 मिनिटं होते ते नकळतपणे 1.5 तासामध्ये कन्व्हर्ट कसे झाले हे त्यांनाही कळालं नाही, मलाही नाही कळालं. ते सगळ्या मी वाङ्मयावर चर्चा करत होतो, ते काही जुने रेफरन्स सांगत होते, मी त्या अनुषंगाने त्यांना माहिती पुरवत होतो. त्यानंतर बागेमध्ये गेलो, बागेमध्ये बसलो, तिथेही चर्चा झाल्या. शांताबाई शेळकेंच्या काही कविता मला त्यावेळी पाठ होत्या. केशवसुधांची मी त्यांना आठवण सांगितली, तिथे मालगुणला गेलो होतो. मग त्यांना ते आवडलं की बाबा एवढं म्हणजे तुझं वय कमी आहे पण तू च्या आकर्षणाने तू साहित्यपूजा वगैरे करतो, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कवितेविषयी म्हणजे जसं तुम्ही आता चिंचा पडल्यासारखं वगैरे म्हणतात ही, आणि 16व्या शतकामध्येच समर्थ रामदासांनी गवताईसी उदंड कविता लिहून ठेवलेली आहे. म्हणजे कवितेचं पीक हे त्या त्या काळामध्ये हे प्रत्येक वेळी येतच गेलेलं आहे. तर त्यांनी मला तसं सुचवलं की कवितेचा जरी असा काळ हा प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक काळामध्ये किंवा प्रत्येक दशकामध्ये असतोच, पण तरी तुझ्या कविता तू आवर्जून पाठवून दे, तुझ्या कविता 100% सिलेक्ट होतील, निवडल्या जातील. तो त्यांनी दिलेला आशीर्वाद नंतर खरा ठरला आणि ते पुस्तक कविता संग्रहाचं साहित्य संस्कृती मंडळाकडून प्रकाशित झालं. निश्चित. खरं तर अशा एखाद्या ग्रेट व्यक्तिमत्वाला जाऊन प्रत्यक्ष भेटणं आणि त्या व्यक्तिमत्वाचा सहवास लावणं, त्यांचा परिस्पर्श लावणं, याला खरोखर खूप भाग्य लागतं आणि ते सरांना त्या ठिकाणी मिळालं आहे. आणखीन 1-2 ग्रेट भेटीविषयी आपण बोलूया सर. कारण आता तुझं पाहिलं तर तुम्ही गुणिदांची आठवण सांगितली, आनंद यादवांची आठवण सांगितली, शिवाजी सावंत यांची आठवण सांगितली. तर यापैकी शिवाजी सावंत यांच्याविषयी मला वाटतं तुम्ही थोडंसं सांगावं. मृत्युंजय ही जी मराठी साहित्यातील अजरामर कलाकृती आहे किंवा युगंधर जी श्रीकृष्णाच्या आयुष्यावरची एक अजरामर कलाकृती आहे, छावा नावाची छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावरची अजरामर कलाकृती आहे, अशा जबरदस्त कादंबऱ्या लिहिणारे शिवाजी सावंत यांच्यासोबत सरांना राहण्याचं, त्यांच्याशी चर्चा करण्याचं, त्यांच्यासोबत बोलण्याचं एक सख्य आणि सहवास त्यांना लाभला. सर त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. तर जसं मी म्हणालो की 1994 साली जो परिसंवाद झाला होता तिथे शिवाजी सावंत आलेले होते, गेस्ट म्हणून, प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते. तिथे त्यांचा सत्कार पण होता त्या परिसंवादाच्या वतीने. तर मी त्यांची स्वाक्षरी वगैरे घेतली आणि मी त्यांना फक्त सहजच सिनियर असल्यामुळे दादा म्हणालो की दादा म्हटलं मला थोडा तुमचा स्वतंत्र वेळ पाहिजे, तर मी तुम्हाला भेटायला येऊ का? तर त्यांच्याकडे कार्ड होतं त्यांचे, रामकृष्ण परमहंस सोसायटी, पर्वती पाहिता, पुणे 9
असं त्यांच्या घराचा ॲड्रेस आहे. तिथे ते फ्लॅटमध्येच राहतात. ठीक आहे म्हणे, तुला भेटायला यायचं आहे ना, तर त्याच्यावर त्या कार्डवरच त्यांचा फोन नंबर होता. आणि मी सध्या म्हणे युगंधर कादंबरीचं लेखन करतोय म्हणे, फक्त माझे ते वेळा ठरलेले असतात. तर माझा मुलगा अमिताभ नाव त्यांच्या मुलाचं आणि मुलीचं नाव कादंबरी आहे. तर त्यांनी सांगितलं की अमिताभ किंवा कादंबरी हे फोन उचलतील, त्यांना फक्त तू सांग की मी असा असा विद्यार्थी बोलतोय आणि मग मी त्यांना वेळ येईल त्या वेळेला तू भेटायला ये. तर म्हटलं ठीक आहे चालेल. तर मग तो परिसंवाद झाल्यानंतर मी 7-8 दिवस त्यांना फोन नाही केला, की म्हटलं त्यांनी सांगितलेलंच की युगंधर कादंबरीचं लेखन वगैरे चालवलं आहे. आणि कसं माझा एक म्हणजे स्वभाव आहे की आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये याची दक्षता मी वेळोवेळी घेत असतो. समजा तसं रामकृष्ण परमहंस सोसायटीच्या खाली जाऊन थांबलो आणि बरोबर त्या वेळेला मी 12 वाजता तिथे गेलो. तर तिथे गेलो तर त्यावेळेस त्यांना मूर्तिदेवी पुरस्कार मिळालेला होता. त्यावेळेस ते उपराष्ट्रपती KR नारायण त्यांच्या हस्ते त्यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. तर तो मूर्तिदेवी पुरस्कार तिथे त्यांनी समोर ठेवलेला होता. तोपर्यंत त्यांनी त्यांच्या त्या याच्यामध्ये शोकेसमध्ये लावलेला नव्हता की हा पुरस्कार आत्ताच घेऊन आलेलो आहे म्हणे मी, तर हा पुरस्कार तू काही वेळ तुझ्या हातामध्ये राहू दे म्हणे. तर मग त्यांनी माझ्या हातात दिला आणि त्यावेळी माझ्याकडे कॅमेरा मी घेतलेला होता, कारण मोठमोठ्या लोकांच्या गोष्टी होत होत्या. त्यावेळेस नोकियाचा कॅमेरा 900 रुपयाला होता. तो कॅमेरा वडिलांनी मला घेऊन दिला होता आणि प्रवासही बऱ्यापैकी होत होता. तर मग तो फोटो त्यांनी काढायला सांगितला आणि तो फोटो माझ्या संग्रही आजही आहे किंवा कदाचित यूट्यूबच्या त्या बायोपिकमध्ये आपल्याला तो दिसलाही असेल. आणि त्यानंतर मग वाङ्मयावर चर्चा सुरू झाली. त्यावेळेस तो धुसर चांदणं कविता संग्रह तो प्रेम कविताचा होता, तर तोही त्यांना मी भेट दिला आणि मग आम्ही वाङ्मयावर चर्चा करायला सुरुवात केली. तर त्याच्यामध्ये त्यांना बऱ्याच अशा बारीक सारीक गोष्टी कळाल्या की तुझा एवढा अभ्यास वगैरे झालेला आहे, तर तू मनापासून म्हणे तू इथे पुण्यातच रम म्हणे, तू पुण्यातच नोकरी शोध आणि पुण्यातल्या सगळ्या ग्रंथालयाचा चांगला वापर करून तुझ्या मनामध्ये जे काही विषय आहेत तर ते सगळे विषय तू नंतरच्या काळामध्ये कादंबरीच्या स्वरूपामध्ये उतरू शकशील. आणि मी त्यांच्याशी अतिशय सालसपणे नम्रपणाने वागत होतो. तर ते म्हणाले की ठीक आहे, आजची भेट आपली 15 मिनिटाचीच आहे, पण तू इथून पुढे काय करत जा म्हणे की न चुकता तिसऱ्या रविवारी तू येत जा म्हणे, संध्याकाळी 5 वाजता आपण इथून पर्वतीला वरती फिरायला जात जाऊ म्हणे. मी तिसऱ्या रविवारी मी संध्याकाळी तिथे वरती फिरायला जात असतो. तर पर्वतीची अशी उंच अशी टेकडी आहे आणि तिथे ते त्यावेळेस त्यांना थोडासा तब्येतीचाही त्रास सुरू झालेला होता, तर त्या टेकडीवर ते फिरायला जायचे म्हणे. तुझे माझे रास जुळते एवढं ते म्हणाले. फक्त आता माझं लेखनिक येईल म्हणे, ते युगंधर कादंबरीचं लेखन वगैरे चालू आहे. तर मग म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही म्हटलं दादा, मी त्यानंतर पुढल्या महिन्याच्या तिसऱ्या रविवारी येईल, संध्याकाळी 5 वाजता रविवारी मला सुट्टीच असते, तर काही हरकत नाही म्हणजे मी तुझी वाट पाहिल म्हणाले. मी बरोबर वेळ पाळून गेलो. मग आम्ही पर्वतीला फिरायला गेलो. मग संध्याकाळी परत मग वाङ्मयावर खूप चर्चा झाली. मृत्युंजयवर आचार्य अत्रे बोलले होते. त्यांनी मराठा पेपरमध्ये मृत्युंजयकार म्हणून त्यांच्यावर एक अग्रलेखच लिहिलेला आहे शिवाजी सावंतावर. ती कादंबरी कशी लिहिली गेली, एका लॉजच्या रूममध्ये ती लिहिली गेली, आजराला लिहिली गेली. आजरा ही शिवाजी सावंताचं मूळचं गाव, कोल्हापूरच्या अलीकडचं गाव. तो विषय कसा त्यांच्या मनामध्ये आला आणि मग ते सगळे झपटून तिथे गेले, जिथे जिथे कर्ण गेलेला होता किंवा महाभारतामध्ये जिथे जिथे कर्णाचे संदर्भ आलेले त्या ठिकाणी ते गेले आणि तिथले त्याने काही फोटो होते त्यांच्याकडे ब्लॅक अँड काही एकदम जुन्या काळातला जो कॅमेरा असेल, तर त्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे मृत्युंजयमध्ये जे काही फोटो शेवटच्या त्यांनी शेवटची काही पानं फोटोंची जोडलेली आहेत छायाचित्रांची, ती प्रत्यक्षातले फोटो मी तिथे त्यांच्याकडे पाहिलेली होती. तर त्याच वेळी त्यांना कुसुमाग्रजांचं एक पत्र आलं होतं युगंधर कादंबरीच्या अनुषंगाने. तर ते पत्र सुद्धा त्यांनी दाखवलं की हे कुसुमाग्रजांचं पत्र आलेलं आहे म्हणे. तर मग मी काही असं म्हणजे शांतच राहिलो. मग ते आईमला काय म्हणाले त्यांच्या मुलाला की तू जा म्हणे, याची झेरॉक्स काढून आण म्हणे, तू याला आपल्या संतोषला एक आठवण म्हणून आपण भेट देऊ म्हणून. आणि नंतर तेच पत्र त्यांनी युगंधर कादंबरी जर तुम्ही त्याची पहिली आवृत्ती दुसरी आवृत्ती पाहिली, नंतरच्या आवृत्तीमध्ये ते त्यांनी घेतलेलं आहे की नाही मला माहीत नाही, पण कुसुमाग्रजांचं शिवाजी सावंतांना आलेलं जे पत्र आहे ते युगंधरच्या पहिल्या आवृत्तीमध्ये आहे आणि तेच पत्र माझ्याकडे आज पण पुण्याच्या घरी माझ्या जतन करून ठेवलेलं आहे. सध्या ग्रेट भेटीविषयी एक ग्रेट भेट इथे आपण चर्चा केली पाहिजे. सचिन तेंडुलकर यांची सुद्धा तुमची प्रत्यक्ष भेट झालेली आहे आणि खरं तर जर म्हणतो आपण की एखादं वेळाने म्हणून झपाट नजर 2 वेळ म्हणजे क्रिकेट आणि साहित्य. तर साहित्यिकांच्या ग्रेट भेटी सरांनी घेतल्याच, परंतु क्रिकेटचं जे वेळ आहे त्यांचं मग सुनील गावस्कर असतील, सचिन तेंडुलकर असतील, त्यांच्या मी फेसबुक वॉल सुद्धा काल सहज चेक केली. तर त्यांच्या बहुतांश ज्या पोस्ट आहेत त्या 2च गोष्टीला वाढल्या, क्रिकेट आणि साहित्य. त्यांनी शेअर केलेल्या ज्या पोस्ट आहेत, तर ते वेळ आपण जे म्हणतो ते माणसाला आयुष्यभरती छंद किंवा वेळ माणसासोबत कायम राहतं. तर सचिन तेंडुलकर यांना जी भेटण्याची तुमची ओढ होती, म्हणजे स्वप्नात तुम्ही पाहिलं होतं खेळण्याचं, पण ते हृदयानं पूर्ण झालं नाही, पण प्रत्यक्ष भेट तुमची झाली. तर ती भेट कशी झाली आणि एकंदर त्या दरम्यान तुमची काय किती वेळ ती भेट झाली आणि तो अनुभव कसा होता?
सचिन तेंडुलकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर याविषयी सगळेच सन्मानाने बोलतात. आपण पाहिलं की वयवर्ष 16व्या वर्षी भारताच्या टीममध्ये दाखल होऊन नंतर एवढे पराक्रम करणं, किंवा ज्या पद्धतीने 23 ते 24 वर्ष पूर्ण म्हणजे देशाचं नेतृत्व करणं, किंवा एवढ्या सगळ्या संख्येने असणाऱ्या क्रिकेट प्रेमींचं ओझं मनावर वावरणं, ह्या ज्या गोष्टी असतात तो काही सर्वसामान्य माणूस करू शकत नाही. त्यांच्यात सगळ्यात मोठा जो काही म्हणजे युनिकनेस आहे तर तो मला हा भावतो की क्रिकेटविषयी असणारं प्रेम, की तुम्हाला जी गोष्ट करायची ती अगदी मनापासून करा. मला अजूनही चांगलं आठवतं, ग्वालियरला का लखनौला त्यांनी 200 धावाची शतकी खेळ केली होती वन डेमध्ये. त्यांनी दुसऱ्या दिवशी हैदराबादला मॅच होती ती, तर सकाळी 4 वाजता उठून त्यांनी ते स्टेडियमला, तिथे त्या स्टेडियमच्या वातावरणामध्ये समरस झाले होते. म्हणजे त्यांना असं जाणवलं नाही की आपण परवा दिवशी 200 धावांची शतकी खेळ केलेली आहे आणि आज आपण थोडंसं रिलॅक्स होऊन तसं हे करावं. म्हणजे एवढा मोठा पराक्रम करून सुद्धा तुम्ही मातीवरच चालायला लागता, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जिथं आवश्यकता आहे तिथेच ते बोलतात. कमीत कमी बोलणं हा अत्यंत माणसाचा महत्त्वाचा गुण असा जो असायला पाहिजे तो त्यांच्याकडे आहे. आणि वादग्रस्त विधानं चुकूनही ते करत नाहीत. त्यांच्या बाबतीत काही वाद वगैरे निर्माण होत जरी असले तर जसं आपण म्हणतो की सूर्याला थोडं काळ ग्रहणातून जावं लागतं, तर त्या पद्धतीने त्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात आलेल्या आहेत. पण एकूणच 23 ते 24 वर्षाचा त्यांचा कालखंड वगैरे जर पाहिला तर तुम्ही पहा, ते कमीत कमी बोलून आणि जी गोष्ट करायची ते बोलून कधी दाखवत नाही. विशेष करून विद्यार्थी वर्गाने ही गोष्ट जर लक्षात ठेवली तर आयुष्यामध्ये त्यांना चांगल्या मोठ्या प्रमाणात यश मिळू शकतं. आता त्यांच्या भेटीकडे आपण वळणार आहोत की क्रिकेट विषयी असणारं प्रेम मी सुरुवातीला तुम्हाला म्हणालेलं आहे की समवयस्कच असल्यामुळे माजलगावला असतानाच त्यांचं नाव मला षटकार मासिकाच्या माध्यमातून माहीत झालेलं होतं. त्याशिवाय त्यांचे वडील पण लेखक, कवी, समीक्षक असल्यामुळे साहित्य सहवासमध्ये माझं जाणं येणं होतं. डॉक्टर विजया राजाध्यक्ष, त्यांच्याकडे मी मुक्कामी असायचो. डॉक्टर विजया राजाध्यक्ष यांची 1995 साली भेट झालेली होती, त्याच्यामुळे तिथेही तो परिचय झालेला होता आणि ते पत्रव्यवहार असल्यामुळे त्यांच्याकडे माझं जाणं येणं वाढलेलं होतं. तर सचिन विषयी एवढं महत्त्व असण्याचं कारण जे होतं की त्यांनी जे क्रिकेटचं तंत्र आत्मसात केलेलं आहे ते अत्यंत शास्त्रशुद्ध असं केलेलं आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर त्याचं तंत्र तुम्ही आत्मसात करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. की तुम्हाला समजा एखादं चित्र वगैरे काढायचे तर तिथं तुम्ही, किंवा मुली असतील की असं तुम्हाला जर रांगोळी काढायची असेल तर अगोदर तुम्ही जे ठिपके वगैरे काढत असतात, म्हणजे त्याचं जे बेसिक शास्त्र असतं ते अवगत करणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तो वारंवार शिकत असतो आणि त्याच्याविषयी म्हणजे एवढं त्याचं डिव्होशन असतं की नंतरच्या काळामध्ये तो जवळपास 85 ओव्हर तो नेट प्रॅक्टिस करत होता. म्हणजे जवळपास 12 तास तो क्रिकेटचा सराव करायचा. तर ह्या म्हणजे एखाद्या गोष्टीला पूर्ण आयुष्य समर्पित करणं, त्यासाठी पाहिजे तेवढ्या गोष्टी तुम्ही हे करणं, तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या असतात. तर त्याच्या भेटीकडे जात असताना त्याचा मोठा भाऊ जो आहे अजित तेंडुलकर, तर तो तिथे साहित्य सहवासमध्येच असायचा आणि विजया राजाध्यक्षांच्या घराच्या म्हणजे ते फ्लॅट आहेत, बिल्डिंग्स आहेत तिथे, तर त्या बिल्डिंगच्या समोरच त्यांचं ते घर आहे. तर तिथं त्यावेळी ज्यावेळी सचिनचं 16व्या वर्षी भारतीय टीममध्ये आगमन झालं होतं तर त्यावेळी सचिन सुरुवातीला तिथेच राहत होता. पण सराव करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचं तिथं बोर्डिंग व्यवस्था पण आहे, राहण्याची व्यवस्था पण आहे, तर तिथेच तो सर्व काळ तिथे असायचा. तर अशी थोडक्यात तिथे आमची चुकामुक झालेली होती आणि त्याच्या वडिलांसोबत सुद्धा माझा चांगला स्नेह होता. प्राजक्त नावाचा त्यांचा कविता संग्रह आहे आणि त्यावेळी वाङ्मयावर मी बऱ्यापैकी बहुतेक मराठीच्या प्राध्यापकासोबत चर्चा करत असल्यामुळे तेही एखादा म्हणजे विद्यार्थी एवढं कुतूहलाने सगळ्या गोष्टी विचारतोय आणि क्रिकेटचं पण त्यांना थोडंसं वेळ माझ्याकडून दिसलं असल्यामुळे तेही म्हणाले होते की तू जर मुंबईत पहिल्यापासून असता तर कदाचित तू इथे चांगला रणजी क्रिकेटमध्ये तरी दिसला असतास. तर त्यानंतर मग भेटीगाठी होणे म्हणजे भेट घेण्याची तीव्र इच्छा होती. पण काही ना काही कारणाने नंतर माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, MPSC UPSC परत हे करत करत सरकारी नोकरी, त्याच्यामध्ये बराच वेळ जातो. त्यानंतर मग मी पुण्याला सेटल झालो. तर त्याचं जे कोचिंग क्लासेस त्यांनी क्रिकेटचे सुरू केलेले, तर तिथं आता माझा मुलगा अनुष्टुप, तो त्यावेळेस तो 7वीला होता 2 वर्षापूर्वी, तर तो पुण्याला तो येणार होता. तर त्यामुळे मग पालांची राहा कविता संग्रह प्रकाशित झाल्यानंतर मी साहित्य सहवासमध्ये गेलो आणि आमचे जे काही कॉमन मित्र आहेत तिथे सुभाष अवचट राहतात, सुनन लेले तिथे जाऊन येऊन असतात, दौलतमंद संजय गिरी शिवाजी पार्कला राहतात. तर यांना मी म्हटलं की आता माझा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि मला सचिनला देण्याची फार तीव्र इच्छा आहे. तर ते म्हणाले की तो 15-16 नोव्हेंबरला तो तिथे पुण्यामध्ये आहे म्हणे, आम्ही तुझा रेफरन्स त्याला देऊन ठेवतो म्हणे की असं असं आहे, पण त्याची तुझी भेट काही होऊ शकलेली नाही, तर तो भेटायला तुला येईल. तर म्हटलं काही हरकत नाही. आणि मुलगा पण तिथे कोचिंगला 4 दिवस जाणारच होता, सचिन तेंडुलकर त्याला प्रत्यक्षात मार्गदर्शन करणार होता. तर त्यामुळे मग
सुनंदन लेणे हे जे काही क्रीडा पत्रकार आहेत तर त्यांना मी जाऊन भेटलो आणि ते पूर्वीपासून पुण्यात असल्यामुळे ह्या सगळ्यांसोबत एक प्रकारचा स्नेह तयार झालेलाच होता. त्या काळी मोबाईल नव्हते किंवा वारंवार भेटी ह्या होत नव्हत्या किंवा व्हॉट्सअप किंवा फेसबुक या माध्यमातून काही होत नव्हतं. तुझा रेफरन्स आलेला आहे म्हणे, दौलतने संजयने पण सांगितलेलं आहे, अजितदादाने पण सांगितलेलं आहे म्हणे, आणि आपण पण एकमेकांना तोंड ओळख आणि बऱ्यापैकी ओळखतो म्हणे, त्यामुळे तुझी भेट मी त्यांना घालून देतो. तर मग चौथ्या दिवशी सचिन तेंडुलकर तिथे आल्यानंतर जो पिरियड होता, मधल्या सुट्टीचा जो पिरियड होता, तर मग तुम्ही सुनंदन सरांना भेटलो, बोललोय म्हणे मी सचिनशी, तर तू ये म्हणे, आपण तिघच जण फक्त तिथे भेटीला असो. तर मग तिथे ड्रेसिंग जी रूम होती तिथे सचिन तेंडुलकर, मी आणि सुनंदन तिघ जणच होतो. मग त्यांच्यासोबत व्यवस्थित हितगुज केलं. मग ते कविता संग्रह त्यांनी सगळा चाळून पाहिला, तर सांगितलं म्हणे मला सुनंदन सरांनी. आणि नंतर मुलगा पण माझ्यासोबत तो बाहेर प्रॅक्टिस करत होता, म्हणजे त्या मुलांच्या ट्रूपमध्ये होता, त्या ग्रुपमध्ये होता. त्याला मुलाला त्या एक जो कोच होता त्याच्या माध्यमातून बोलून घेतलं. तर त्याने फक्त सचिनने जो काही मोठा सगळ्यात संदेश दिलेला आहे किंवा तुम्ही विद्यार्थी संदेशाच्या शेवटी त्याच्यात नमूद केलेलं आहे की त्याच्यामध्ये त्याने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मुलाला किंवा मलाही लागू होईल अशी सांगितली की फक्त तुम्ही 2 ओव्हरचं प्लॅनिंग करायचं, की आपल्याला 2 तासामध्ये एवढीच गोष्ट करायची, त्यानंतरचा विचारही करायचा नाही, त्याच्या अगोदरचा पण विचार करायचा नाही, की ह्या 2 तासामध्ये मला एवढं गणित विषय संपवायचं, मला 2 तासामध्ये मला मराठी विषय संपवायचा आहे. ती ही गोष्ट त्याच्याकडून फार शिकण्यासारखी आहे की तुम्ही फार लांबचा विचार करता कामा नये. मुलाला सुद्धा तो तेवढाच म्हणाला की तुला फक्त 2-2 तासाचं प्लॅनिंग करायचं किंवा 2-2 ओव्हरचं प्लॅनिंग करायचंय, यश येईल अथवा न येईल ती पुढची गोष्ट राहिली, पण ह्या पद्धतीने गेला तर आयुष्य तुझं बऱ्यापैकी वाटेवर येऊ शकेल, हा मोठा संदेश त्यांनी दिला. इतर काही औपचारिक गोष्टी झाल्या, क्रिकेटच्याही गोष्टी झाल्या, त्यांना त्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. तो पहिला जो फोटो आहे षटकारमध्ये मासिकमध्ये आलेला त्याची पण आठवण मी त्यांना सांगितली, त्यांना पण ती गोष्ट आठवली. आणि त्या काही जुन्या काळी दूरदर्शनवर क्रीडांगण नावाचं एक TV सिरियल होतं, त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर आलेलं होतं, ती पण त्यांना आठवण सांगितली. अशा काही औपचारिक गोष्टी सांगितल्या. त्यावेळेस माझ्याकडे 9423 नंबर होता, तोच नंबर पालनचेरा कविता संग्रहामध्ये आहे, तो फोनही करतो म्हणाला, पण दुर्दैवाने तो नंबर बंद झाला. मग त्यांनी फोन केला की नाही ते कळू शकलं नाही. त्यानंतर गेल्या वर्षी 6 एप्रिलला त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिला होता, ती वेळ मी 6 महिने अगोदर मागून घेतलेली होती, पण दुर्दैवाने गेल्या वर्षी कोरोना सुरू झाला आणि त्यानंतर ह्या भेटीगाठी दुरापस्त होत गेल्या. निश्चितच क्रिकेटच्या देवाची प्रत्यक्ष भेट होणं आणि त्या देवाशी प्रत्यक्ष संवाद साधणं खऱ्या अर्थाने हे सुद्धा एक भाग्याचं आणि एक परम आनंदाची गोष्ट आणि सरांनी आपल्या आयुष्यामध्ये अनुभवलेली आहे. तशी म्हणजे तुमच्या नावांची निवडच अशी आहे की ती नावांची एखाद्या पुस्तकाला नाव काय द्यावं, नंतर शीर्षक कसं द्यावं यावर आपला बराच गोंधळ उडतो. सरांची जे शीर्षक आहे ते आपण पाहिले तर शून्यातला चंद्र नावाचा कथासंग्रह आहे, माती उन्हाचे चंद्र नावाचा कविता संग्रह आहे, पालांचिरा नावाचा कविता संग्रह आहे, विधारा द्रोण नावाचा कादंबरी आहे जिला माय मराठीचा प्रतिष्ठान पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला, पिंगाक्ष काळा ही त्यांच्या कविता संग्रहाचं नाव आहे, काजळ कुंकू. खरं तर या अशी नावं ऐकूनच आपल्याला प्रश्न पडेल की नेमकं या इतकी गुड नाव आहे. खरं तर राम बोर्डे सरांनी सुद्धा त्यांचा उल्लेख असा केलाय की सरांचं जे लेखन आहे ते G.A. कुलकर्णी, आरती प्रभू हे जे गुड ग्रेस हे जे गुड लेखक होते, काहीतरी गुड लेखक त्याच्यामध्ये, म्हणजे त्याला एक बैठक लागते, ते वाचन करणं सुद्धा माणसाचा एक स्टडी लागतो, आकलनाची पातळी थोडी लागते. अशा पद्धतीचे सर आपलं लेखन आहे किंवा आपल्या एकंदर शीर्षकाकडे पाहून ते लक्षात येतं. तर या ठिकाणी आज 27 फेब्रुवारीनिमित्त मराठी भाषा गौरव दिनानिमित्त या ठिकाणी आदरणीय संतोष विठ्ठल घसिंग सर, खरं तर मी त्यांच्या युट्यूबच्या याला एक कमेंट दिली होती, त्याला अनुसरून मी असं म्हणतो की साहित्य क्षेत्राला आपला विठ्ठल मानणाऱ्या, साहित्य क्षेत्राला आपला विठ्ठल मानणाऱ्या घसिंग सरांच्या व्यासंगाला पाहून व प्रतिभेला पाहून मनाला परम संतोष झाला. आणि आम्हा सर्वांसाठी तुमचा बहुमोल वेळ काढून आणि तुमचे जे संचित आहे, खरं तर यंदा ते किती प्रेरणादायी ठरलं, किती महत्वाचं आहे हे कदाचित काही जणांना नाही लक्षात येणार, परंतु एक चांगला वाचक जो आहे, चांगला झाला जाणार तर निश्चितपणे एक प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व तुमची मुलाखत या ठिकाणी तुम्ही दिली. आमच्या शाळेसाठी तुम्ही वेळ काढला, या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात आणि भरभरून या ठिकाणी आमच्या प्रश्नाला, आमच्या मुलाखतीला तुम्ही उत्तर दिली. याबद्दल मी प्रश्नाच्या वतीने, आम्हा सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने, विद्यार्थ्यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. सगळ्यांचे आभार, मनापासून आभार.